रवेदे पहिरा दाविते देखणे अदृश्य दर्शने संतांची काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका तापली चंदन निवविते कुडी अथवा निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पाळेला माया जन्म मरण जाय संत संगे संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया काय त्यांचा महिमा वर्णो मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांकिया दुसरे चरण संतांकिया दुसरे चरण संतांकिया आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता रवेदे पहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका प्रस्तुत प्रभूच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतांचं आणि वर्णन करणारा आत्मानुभवात्मक असा 6 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला 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 व्यवहार असो, परमार्थ असो, समाजकारण असो, राजकारण असो अथवा धर्मकारण असो, या सर्वामध्ये अनुभवाला अत्यंत महत्व आहे. अनुभव नसेल तर राजकारण नाही, अनुभव नसेल तर समाजकारण नाही आणि अनुभव नसेल तर परमार्थ नाही. विठ्ठला विठ्ठला एखाद्या वेळेला राजकारणात अनुभव नसला तो येऊ शकेल, चालेल. समाजकारणामध्ये अनुभव नसला तरी चालेल, पण परमार्थ मात्र चालतच नाही. धर्म कारणात अनुभवाची नितांत गरज आहे. अनुभवा वाचून जर धर्म कारण असेल तर महाराज म्हणतात ते बडबड आहे. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. परमार्थातला अनुभव येण्याकरता अनेक जन्म जन्मांतराची पुण्यही लागते. मग महात्मा भेटतो, साधू भेटतात आणि साधू सद्गुरु उपदेश करून त्याला आत्मानुभव आणून देतात. हे फार लांब जायची गरज नाही हो. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, मी मागे बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. काय अहोरात्र प्रभूचं नामस्मरण करत आलो. त्याचा परिणाम असा झाला, मला आज सद्गुरूची कृपा झाली. त्याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय अहोरात्र नामस्मरण करत असताना संध्याकाळी झोपले. झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये स्वतः भगवानच आणि श्रीगुरूचं रूप घेऊन आले असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात तुकोबाराय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देवा होय गुरु, आपण देवा होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण देवा होय गुरु, आपण देवा होय गुरु.
पडलं. त्या स्वप्नामध्ये स्वतः भगवानच बाबाजी चैतन्याचं रूप घेऊन आले. जागा केलं तुकोबारायला. उठा. महाराजांनी हात जोडले. महाराज म्हणतात आपण कोण? त्यांनी आपलं नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम. माझं नाव बाबाजी चैतन्य आहे. आपली मालिका चैतन्य संप्रदायाची आहे. काय झालं? इथून पुढे काय करू? मी सांगतो ते करा. मंत्र दिला राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. त्याचं चिंतन करा म्हणून सांगितलं. एक करा. भजन करत असताना, चिंतन करत असताना अंतःकरणपूर्वक करा. तुकोबारा म्हणतात काय कर, मला लक्षातच राहिलं नाही. भोजन मागती तुपा पावशारा. भोजन मागती तुपा पावशारा. पडला विसर स्वप्न माझी. पडला विसर भोजनाला तूप पावशर मागितलं. या शब्दाचा अर्थ अंतःकरण मागितलं, चित्त मागितलं. रामकृष्ण हरिमंत्राचा जप चित्त शुद्धपूर्वक करा हे मला सांगितलं. महाराज पुलंकित झाले, आनंदित झाले. तो दिवस तुकोबाराय सांगतात. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. कृतार्थ देणे तुकोबाराय वर्णन करताना सांगतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. निरसोनी संदेह बुद्धी भेदात. पांडुरंगानेच अनुग्रह केला. मला यथार्थ स्वरूप दाखवलं. रामकृष्ण हरिमंत्राचा जप दिला. पहाटे महाराज पुलंकित, आनंदित, उल्हासित. काही टाळकरी भजन म्हणणारे आले. महाराज तुम्ही आज फारच आनंद दिसता. तेव्हा तुकोबाराय त्यांना सांगू लागले, खरं सांगू का, माझ्या जीवनातला आजचा क्षण फारच भाग्याचा आहे. माझ्या आजच्या दिवसाच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल तर सांगू का तुम्हाला. धन्य आजी दिना, 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 धन्य आजी दिना. धन्य आजी दिना, धन्य आजी दिना. झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली माता पातुटी, झाली बाबा पातुटी. महाराज म्हणतात माझ्या जीवनात आज खरं संक्रमण झालं. माझ्या जीवनात आज खरी क्रांती झाली. काय झालं? संतांचं दर्शन झालं. मग संतांच्या दर्शनात असं विशेष काय घडलं? तुकोबारा म्हणतात तुम्हाला नाही सांगता यायचं. सांगू का काय घडलं ते? जे घडायला हवं तेच नेमकं घडलं. झाले पापा तापा तुटी, झाली पापा तापा तुटी. झाली बाबा पातुटी, झाली बाबा पातुटी. झाली पापा तापा तुटी. झाली पापा तापा तुटी. झाली बाबा पातुटी, झाली बाबा पातुटी.
पातुटी झाली पापता पातुटी झाली पापता पातुटी हो 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 महाराज म्हणतात पाप ताप दैन्य यांची तुटी झाली. आणखी काय झालं महाराज सांगतात, सांगू का तुम्हाला? झाले समाधान झाले समाधान झाले समाधान झाले समाधान झालं. संतांच्या दर्शनाने एवढा मोठा लाभ झाला. काय झालं नेमकं तुकोबराज सांगू लागले, माझी जी निंदीची वस्तू आहे, माझं जे मूळ आत्मस्वरूप आहे, त्या स्वरूपाचं दर्शन संतांच्या मुळे झालं. म्हणजे महाराज नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तुकोबराज सांगतात की माझं जे स्वरूप आहे, हे स्वरूप अनादी कालापासून लोपले होते पारीखपणे, ठाव चळणे चुकविला. ते स्वरूप श्री सद्गुरु बाबाजी चैतन्य यांनी मला दाखवलं. लोक म्हटले ते हरवलं होतं तर तुमच्या जवळच होतं, आणि ते दाखवण्याकरता संत कशाला पाहिजेत? एखादी वस्तू हरवली आहे, ती आपल्याला सापडत नाही, अंधार आहे, अशा वेळेला संतांची काय गरज आहे? त्याच्याकरता प्रकाशमान जगात 3 वस्तू आहेत. कोणत्या वस्तू आहेत त्या दाखवतील. तुकोबराय म्हणले कोणत्या कोणत्या सांगा बरं. एक जण म्हणला हिरा आहे, एक जण म्हणला रवी आहे, एक जण म्हणला प्रकाशाकरता दिवा आहे. तुकाराम महाराज म्हणले ते आहेत, पण या स्वरूपाच्या ठिकाणी निज वस्तू दाखवायला यांचा उपयोग होत नाही. कसा होत नाही हे अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. रवी दीप हिरा गाविती देखणे 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 अदृश्य दर्शने संततिया अदृश्य दर्शने संततिया अदृश्य दर्शने संततिया अदृश्य दर्शने संततिया संततिया काय त्यांना महिमा वर्णू मी पामर काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संताचिया अदृश्य दर्शने संतांची संतांची काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर महाराज म्हणतात सूर्य वस्तू हरवलेली दाखवतो केव्हा प्रकाश त्याचा पडला की वस्तू प्रकाशित होते आणि मग वस्तू दिसते. एक जण म्हटला रात्री वस्तू पाहिजे असेल तर दुसरा म्हटला त्याला दिवा. दिवसा सूर्य दाखवतो, रात्रीच्या 12 तासात वस्तू हवी असेल तर त्याला प्रकाशित करण्याकरता दिवा. पण दिवा ही प्रकाश स्वतंत्र देणारा नाही. दिव्याचे ठिकाणी दीपाचे ठिकाणी वात आली, तेल आलं, तो स्वयंप्रकाशित नाही. एखाद्या वेळेला वारं आलं तर दिवा जाईल, तेल अथवा वात नसेल तर दिवा लागणार नाही. आम्हाला तर वस्तूची गरज आहे. मग तिसरा म्हटला त्याच्याकरता स्वयंप्रकाशित पदार्थ आहे हिरा. हिरा म्हणजे माणसातला नव्हे, हिरा एक पदार्थ असतो. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगुटी असा हिरा जर असेल तो हिरा स्वयंप्रकाशित असतो. पण एक लक्षात ठेवा,
हे तिन्ही पदार्थ प्रकाश देणारे आहेत, वस्तू दाखवणारे आहेत. पण कोणती वस्तू दाखवतात? जे वस्तू डोळे पाहू शकतात त्याच वस्तूचं दर्शन हे तिन्ही पदार्थ घडतात. आत्मा नावाची वस्तू या शरीरात अदृश्य आहे, ते हे तिन्ही पदार्थ दाखवत नाहीत, ते दाखवण्याचं काम संत करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची. रवी दिपाहिला दाविदी देखणे, पहिला दाविदी देखणे. रवी दिपाहिला दाविदी देखणे. अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. महाराज म्हणतात, आत्मा नावाची वस्तू शरीरामध्ये आहे आणि ती अदृश्य रूपामध्ये आहे. दृश्य पदार्थ पाहण्याकरता सूर्यप्रकाश, हिरा प्रकाश आणि दीपाचा प्रकाश उपयोगात येईल. पण आतली वस्तू, अदृश्य वस्तू दाखवण्याकरता यांचा उपयोग होत नाही. ते दाखवायचं काम संत करतात. अदृश्य दर्शने संतांची या. तुकाराम महाराज म्हणतात, जगात असा एकही पदार्थ नाही की तो यथार्थ आत्मचैतन्याचं दर्शन घडविल, एक महात्मा सोडून. ते महात्मे मला आज भेटले, यथार्थ दर्शन झालं. आज माझा काळही उत्तम गेला. आजचा काळ धन्य धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, आज संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. का हो, त्या महात्म्यांचं मी काय यथार्थ वर्णन करा. अहो, माझी सुगोष्ट सोडून द्या. न कळे साचार ब्रह्मादिका, कळे साचार ब्रह्मादिका, कळे साचार ब्रह्मादिका. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामरा, महिमा वर्णू मी पामरा, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामरा. महिमा वर्णू मी पामरा. न कळे साचार ब्रह्मादिका, साचार ब्रह्मादिका, कळे साचार ब्रह्मादिका. अहो, ब्रह्मादी देवाला त्या महात्म्याचं यथार्थ वर्णन करता येणार नाही. मी काय वर्णन करणार? काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, साड्या पल्हरे रजत वडी, तैसी स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवी जे चरणी, हेची भले. त्या संतांचं वर्णन करण्याकरता वाणी अपुरी पडते. महाराज म्हणतात, अनादी कालापासून जीव हा त्रिविध तापामध्ये पोळत असल्यामुळे, त्रिविध तापे तापलो मी देवा, या तापाची निवृत्ती महात्मा सोडून कुणीच करू शकत नाही. आज माझ्या जीवनामध्ये ते ताप गेले, झाली पापा तापा, ताप निवृत्त त्रिविध तापाची झाली बोळवणा. तापाची झाली बोळवणा, तापाची झाली बोळवणा, तापाची झाली बोळवणा. देखील चरण वैष्णवांचे, चरण वैष्णवांचे, देखील चरण वैष्णवांचे. त्या महात्म्यांचं दर्शन झाल्यामुळे, वैष्णव साधूंचं दर्शन झाल्यामुळे त्रिविध ताप निवृत्त झाले. आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप, आदि दैविक ताप, या तिन्ही तापाची एकदम निवृत्ती संतांच्या दर्शनाने झाली. मी काय वर्णन करणार त्यांचं? एक जणाने सांगितलं, म्हणे महाराज, ताप घालवायचा असेल तर त्याला चंदन लागेल, चंदनाने तापाची निवृत्ती होते, त्याला संतांची काय गरज आहे? तेव्हा तुकोबाराय त्याला उत्तर देताना सांगतात, बापा, चंदनाने ताप जातो,
पण कोणता? महाराज सांगतात, तापली चंदन निवविते कुडी. कुडीला ताप झालेला असेल, शरीराला ताप झालेला असेल, तर तो चंदनाने नाहीसा होईल. पण त्रिविध ताप चंदनाने जात नाहीत. त्रिगुणापासून त्रिविध ताप निर्माण होतात आणि त्यामुळे जो जीवाला क्लेश होतात, तो ताप, ते ताप चंदनाने जात नाही. महाराज वर्णन करताना सांगतात, हरी चंदने अंगपोळे, चित्ताच्या तळमळे चंदने ही अंगपोळे. वरवरच्या मुलायमपणाने आतला दुःख निवृत्त होऊ शकत नाही. त्याबरोबर एका ठिकाणी सांगता, दुकाळया अन्न लिंपिले. फार दिवसाचा उपवासी आहे, त्याच्या पोटावर अन्न बांधलं तर त्याला समाधान मिळेल काय? आत भूक लागली आहे, वर बांधून काय उपयोग नाही. त्याप्रमाणे त्रिगुणाची हळहळ आहे. त्रिगुणापासून निर्माण होणारे ताप आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, हे तिन्ही गुण दुःख देणारे आहेत जीवाला. महाराज म्हणतात, हे तसे जात नाही. हे प्रकृती ठासून भरलेले आहेत. हे कुठल्याही साधनाने घालवायचा प्रयत्न केला तर साधक जातो, पण हे गुण जात नाही. पण ते गुण संतांच्या दर्शनाबरोबर त्रिविध प्रकारचे गुणही जातात आणि तापही जातात. चंदनाने नुसता शरीराचा ताप जाईल. लक्षात आलं मी काय सांगतो ते? तापली चंदन निवविते कुडी, पण संतांच्या दर्शनाने त्रिविध तो काढी संत संग. त्रिविध तो काढी संत संग, त्रिविध तो काढी संत संग. महाराज म्हणतात, म्हणून संतांच्या तुलना मला करता येणार नाही, वर्णन करता येणार आहे. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामरा. म्हटला, अहो ऐकलं का? त्यांची त्रिविध गुण निवृत्त झाल्यानंतर समाधान मिळतं असं तुमचं म्हणणं आहे. मग समाधान तर हे कार्य तर आई वडीलही करू शकतात. महाराज म्हणतात करू शकतात, पण आई वडील फक्त पिंड पालना पोषणापुरती आहे. उद्धार करण्याकरता आई वडिलांचा उपयोग नाही. हे पहिलं वैगुण्य आहे. आणि आई वडिलांचं दुसरं वैगुण्य आहे, त्यांच्यामध्ये अपपर भाव आहे. हो, आपल्याच मुलावर ते प्रेम करतात, चित्तरावर नाही. तसं संतांचं नाही. पहिलं वैगुण्य कोणतं आहे? लावण्या मोह संसारी गोविती, अंत काळे होते पाठीमोरे. ते संसाराला लावतात. आपल्या मुलाचं हित व्हावं असं वाटतं, पण त्यांना हित कळत नाही. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चारती. त्यांना हित व्हावा असं वाटतं, पण हित कळत नाही. त्यांना असं वाटतं आपल्या मुलाचे 2 हाताचे 4 हात व्हावेत, 4 हाताचे 10 हात व्हावेत, 5चे 25 व्हावेत, 1चे 21 व्हावेत. येल मांडवाला जावा, मांडव मोडला तरी चालेल. अर्थात त्यांना जन्म मरणाचं दुःख चुकवता येत नाही. माय बापे पिंड पाळीला माया, माय बापे पिंड पाळीला माया, माय बापे पिंड पाळीला माया, माय बापे पिंड पाळीला माया. जन्म मरण दाय संत संग, जन्म मरण दाय संत संग. जन्म मरण जाय संत संग, जन्म मरण जाय संत संग. हो हो हो, महाराज
तुलनेमध्ये आईबाप का बसत नाहीत ते पहिलं कारण सांगितलं. दुसरं कारण असं आहे, त्यांच्या ठिकाणी अपपर भाव आहे. तुकोबाराय वर्णन करताना सांगतात, आपली यांचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. महाराज म्हणतात, आई बाप प्रेम करताना आपल्याच मुलावर करतात, इतरावर नाही. तसं महात्म्यांचं नाही. अपपरतेही नाही. बंधुवर्ग सज्जनात ज्ञानराज माऊली वर्णन करताना सांगतात, त्या महात्म्यांच्या चित्तात समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. गायीची तृष्णा हरू कि व्याघ्रा विष होवोनी मारू, हे नेनेची अपपर तोय जैसे. अथवा जो खंडावया घाव घाली का लावणी जयाड किणी, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. झाड ज्याप्रमाणे लावणारालाही सावली देत आणि तोडणारालाही सावली देत, पाणी ज्याप्रमाणे गंगेचं वाघाची तृष्णा नाहीशी करतं, गायीची तृष्णा नाहीशी करतं, त्याप्रमाणे ज्या महात्म्याच्या चित्तामध्ये भगवान आहे, मच्चित्ता मतकत प्राणा बोधयंत परस्परम, या महात्म्यांना शत्रू आणि मित्र ही सारखीच वृत्ती तयार झालेली असते. त्यांच्या ठिकाणी अपपर भाव बसत नाही, म्हणून संतांच्या तुलनेत आईबाप बसत नाहीत. तुकोबारा म्हणतात, आईबाप संसाराला लावतील आणि महात्म्यांच्यामुळे जन्म मरून चुकेल, म्हणून आईबाप तुलनेत बसत नाहीत. त्या महात्म्यांचं मी काय वर्णन करणार, काय द्यालचा महिमा वर्णू मी पामर, महिमा वर्णू मी पामर, आयकांचा महिमा वर्णू मी पामर, आयकांचा महिमा वर्णू मी पामर. हो, ते महात्मे समाधान देतात. एक जण म्हटला, महाराज भुकेलेला जर माणूस असेल, त्याला जर यथार्थ मिष्ठान्न मिळालं तर त्याची तृप्ती होते, समाधान वाटतं त्याला. मग त्याला संतच कशाला पाहिजेत? महाराज म्हणतात, अरे हो हो हो, मिष्टान्नाने समाधान प्राप्त होतं, पण पुन्हा भूकच लागत नाही काय? तर लागते असा याचा अर्थ आहे. महात्म्यांच्याकडे हे समाधान प्राप्त होतं, ते त्रिकालाबाधित असतं, त्याचा कधी ऱ्हास होत नाही. मिष्टान्नाने काही कालापुरतं, मिष्टान्न ते भूक निवारण, मिष्टान्न ते भूक निवारण, मिष्टान्न ते भूक निवारण. मिष्टान्नाने भूक नाहीस होईल, समाधान नाही. समाधान संतांच्या वचनाने, संतांचे वचन वारी जन्म दुःख, कायमच्या जन्म मरणाच्या दुःखातली निवृत्ती महात्मे करतात, म्हणून मिष्टान्नही बसत नाही. पुढे जाऊन सांगू का, जन्म मरणाच्या दुःखाची निवृत्ती स्वतः स्वयं भगवानही करू शकत नाही, ते करण्याचं पवित्र कार्य महात्मे करतात. देव सुद्धा संतांच्या तुलनेत बसत नाही, म्हणून तर म्हणतो, काय त्यालचा महिमा वर्णू मी पामर, आयकांचा महिमा वर्णू मी पामर, आयकांचा महिमा वर्णू मी पामर, आयकांचा महिमा वर्णू मी पामर. साचार ब्रह्मादिका, साचार ब्रह्मादिका, नकळे साचार ब्रह्मादिका. काही टाळकऱ्यांनी भजनी मंडळींनी सांगितलं, महाराज असे महात्मे जर पुन्हा आले ना तर आम्हाला पत्र पाठवून कळवा बरं का, आम्ही सुद्धा जरूर येऊ. महाराज म्हणतात, बापा संतांच्या बोलवण्याची वाट पाहू नये,
संताकडे जाण्याच्या निमंत्रणाची वाट पाहू नये. तिथं आपण होऊन जायचं असतं. कोणी आपल्याला बोलवलं नाही, मग जेवायला बोलवलं तर जा, बोलवलं नाही तर जाऊ नका. पण संतांच्याकडे जाताना कोणाची वाट पाहू नका. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे जावळी न पाचारिता जावे. 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 संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे निघावया. संत चरण भावे रिघावया. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. महाराज म्हणतात संताकडे जाताना निरोपाची वाट पाहू नये. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. असं मला सांगा, डॉक्टर काय तुम्हाला बोलवतो का? ज्याला रोग झालाय त्याने आपण होऊन डॉक्टरकडे जायचं. हे मलेरिया डॉक्टरचं नाही सांगत बरं का मी. जे MD आहेत तिकडे जायचं असं. व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा. व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा. व्याधे पिढीला धावे वैद्याच्या घरा. व्याधे पिढीला धावे वैद्याची घरा. दुःखाच्या परिहारा बोलिया. दुःखाच्या परिहारा बोलिया. दुःखाच्या परिहारा बोलिया. MD डॉक्टरकडे हॉस्पिटलला रोगीने जायचं असतं. तो कधीच फिरत नाही. डॉक्टर वायूला वाताला असं कधीच फिरत नाही म्हणत. तो MD आहे, परीक्षा दिलेल्या आहेत. ज्याला रोग झाला असेल त्याने तिथे जायचं. उदाहरण क्रमांक 2. एकाने 5 एकर पेरूचा बाग लावला. उत्तम प्रकारची पेरू, गोड गोड पेरू, गुलाबी पेरू, गोल गोल पेरू, ग्वाल्हेरची पेरू, बिगर बियाची पेरू. फळही चांगले आले. सारे फळं पाडायला लागले. मग त्याने व्यापाऱ्याला बोलवलं वाशीच्या, आणि मग ते बाग विकला 5 लाख रुपयाला फळे. मग त्या व्यापाऱ्याने आणि पत्रव्यवहार सुरू केला. कसा? राजमान्य राजश्री पोपटराव लाल चुचे यांना वाशीवरून व्यापाऱ्याचा सप्रेम नमस्कार, विनंती विशेष पत्रास. कारण की आम्ही 5 लाखाला पेरूची बाग घेतलेली आहे. सदर पेरू पाडायला लागलेले आहेत. गोड गोड पेरू आहेत, गुलाबी पेरू आहेत, बिगर बियाची पेरू आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवारे इष्ट मित्र मंडळीसह येऊन आमच्या घेतलेल्या पेरूच्या बागेचा फणाशा पाडवावा. असं काय पोपटाला पत्र दिलं जातं? नाही. पेरूची बाग पाडायला लागली हे कळलं की पोपट आपणहून तिथे जात असतो. त्याला बोलवायची गरज नाही लागत. त्याप्रमाणे तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. जवळी न पाचारिता जावे. जवळी न पाचारिता जावे. जवळी न पाचारिता जावे. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया. संत चरण भावे रिघावया.
एकाने किराणा दुकानदाराने कोल्हापूरवरून 2 गुळाच्या ट्रकाच खरेदी केल्या. 10 किलो 15 किलो 20 किलोच्या गुळाच्या भिली तळघरामध्ये ठेवल्या आणि मग त्याने पत्रव्यवहार सुरू केला. किराणा मालाच्या दुकानदाराने काय पत्र पाठवले? राजमान्य राजश्री सौभाग्यवती मुंगीताई काळ तोंडे यांना किराणा स्टोरच्या मालकाचा सप्रेम नमस्कार. विनंती विशेष पत्रास कारण कोल्हापूरहून कालच गुळ आणलाय. गुळ पांढरा आहे, उत्तम आहे. साऱ्या भिली तळघरात ठेवलेल्या आहेत. तरी आपण सहकुटुंब सहपरिवारे इष्ट मित्र मंडळी सह मुंगळे दादा सह येऊन आमच्या गुळाचा बोऱ्या वाजवावा असं पत्र दिल्या जात नाही. तुकोबारा म्हणतात, देखून या गुळ धाव घाली, देखून या गुळ धाव घाली, देखून या गुळ धाव घाली. मुंगीच्या घरा कोण धाडी मुळ, घरा कोण धाडी मुळ, मुंगीच्या घरा कोण धाडी मुळ, घरा कोण धाडी मुळ. देखून या गुळ धाव घाली. देखून या गुळ धाव घाली, देखून या गुळ धाव घाली. गुळ पाहिला रे पाहिला का मुंगी टुपकलीच. त्याप्रमाणे तिला जसं बोलावं लागत नाही. ज्या जीवाला जन्म मरणाचं दुःख नको असेल, त्रिविध तापाने पोळलेला असेल, स्वस्वरूपाची प्राप्तीची गरज असेल, अशा योग्य अधिकारी मुमुक्षु साधकाने आपणहून संताकडे जावं लागतं. मग ते महात्मे त्याचा अंगीकार करतात, त्याच्यावर कृपा करतात. एकदा संतांनी कृपा केली रे केली का बस नाही आनंदाशी जोडा. आनंदाची दोडा. आजी आनंद रे की परमानंद. अशा प्रकारचा आनंद संतांच्या भेटीत आहे, दर्शनात आहे. संतांच्या भेटीने एकदा संत भेटले. संत भेटी ती आजी मज त्याने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळासह दोन्ही सूक्ष्म वाढल्या. त्यांनी जर आलिंगन दिलं तर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता दोरे, मोक्ष सायुज्यता दोरे, मोक्ष सायुज्यता दोरे. त्या महात्म्याने जर आलिंगन दिलं तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम प्रकारचं पद म्हणजे मोक्ष नावाचं सुख आहे. अशा महात्म्याकडे बोलवायची वाट बघू नका. नाही महात्मे भेटले तर त्यांच्या चिंतनाने सुद्धा पाप निवृत्ती होते. तुका म्हणे पापे जाती संताची जपे, किंवा त्यांचा जप केल्यावर पुण्यवंत होत. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, न घे माझी वाचा तुटी. महाराज म्हणतात अशा महात्म्यांचं पूर्व पुण्याईने आणि आपल्या मुखाला नामस्मरण येईल. तिळा तिळा पुण्यसाच्या पडे, जरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. त्या महात्म्यांचं एकदा नामस्मरण करा. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली महाराज. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी
पाचारिता जावे तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे संत चरण भावे रिखावया संत चरण भावे रिखावया संत चरण भावे रिखावया संत चरण भावे रिखावया काय त्यांचा महिमा वर्णू पामा काय त्यांचा महिमा वर्णू पामा संत चरण भावे रिघावया संत चरण भावे रिघावया काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नखळे साचार ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका काय त्यांचा महिमा वर्णू पामार काय त्यांचा महिमा वर्णू पामार नकळे साचार ब्रह्मादिका या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सत्संगतीने आलेला जो अनुभव आहे या अनुभवाचं आणि उत्तम प्रकारे प्रतिपादन करीतात. हे प्रतिपादन करत असताना महाराजांनी जे दृष्टांत वापरलेले आहेत हे सारे दृष्टांत दृश्य पदार्थाचं दर्शन घडवतात. डोळे जे पदार्थ पाहू शकतात त्यांना हे दाखवतील. सूर्य दाखवतो जी वस्तू डोळे पाहतात ते चैतन्य नावाची वस्तू डोळे पाहत नाहीत. ते पाहण्याकरता जी दृष्टी लागते दिव्य दृष्टी ती दृष्टी महात्मे देत असतात. आता भगवान देतात. अर्जुनाला विश्वरूप पाहताना अर्जुनाने चाळी घेतली. हे भगवान मला ते विश्वरूप दाखवा. भगवान विश्वरूप झाले पण अर्जुनाला मात्र काहीच वाटत नव्हतं. तो तसाच बसलेला. मग भगवान म्हटले अर्जुना जे कोणालाच मी कधी दाखवलं नाही वसुदेव देवकीला नंद यशोदेला बलराम दादाला लक्ष्मीला कोणालाही दाखवलं नाही ते रूप मी तुला दाखवलं आणि पाहत नाहीस. अर्जुन म्हणतो भगवान ते रूप पाहण्याकरता दिव्य दृष्टी द्या. मकरल कणाचा तारा जाणून घालता दुर्धुरा. भगवान फुलातला मकरंद ग्रहण करण्याची शक्ती त्या भ्रमरात असते आणि जाणून बुजून तुम्ही तो बेडका पुढे ठेवला. अथवा उठोन आरसा आंधळ्या पुढे दावू बैसा बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गायन करीत असा. भगवान तुम्ही मला अगोदर दिव्य दृष्टी द्या मग मी तुमचं ते यथार्थ स्वरूप पाहिल. ते दिव्य दृष्टी महात्मे देतात भगवान देत नाही. तरी पण अर्जुन प्रार्थना करतो म्हणजे अर्जुनाने भगवंताला गुरु मानलेलं होतं. हे भगवान तुम्हीच माझे गुरु आहात
कार्पण्य दोषोपहत स्वभाव. या श्लोकाखाली पाहून घ्या म्हणजे कळेल. अर्थात दिव्य दृष्टी संत देतात असं या अभंगाचा तात्पर्य आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय. बोलिली लेकरे वेडी वाकुली, करा क्षमा अपराध महाराज, नाही विचारला